किल्ले रायगडावर आज 353व्या शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय। संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी हजेरी लावत छत्रपती शिवरायांचा जय जयकार केलाय। पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त पारंपरिक मर्दानी खेळ, लोककला आणि जल्लोषामुळे रायगडावर शिवकाळ जागा झाल्याचा भास उपस्थितांना अनुभवता आलाय। पहाटेचे धुके, मंगलमय सूर, ढोल ताशांचा गजर, धनगरी ओव्या, पोवाडे आणि भांडाऱ्याची उधळण अशा या वातावरणात आज तारखेप्रमाणे आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ झाला। पालखी आणि युवराज संभाजीराजे यांच्या आगमनाने शिवभक्तांनी एकच जयघोष केला। यावेळी राजसदरेवर युवराज संभाजीराजे यांचे पुत्र युवराज आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती होती। राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला युवराज संभाजीराजे यांनी अभिषेक केला आणि समोरील शिवभक्तांनी एक जल्लोष केला। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने बनवलेला 353 सुवर्ण खुणांचा राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक देखील करण्यात आला। गडावर जागोजागी ढोल ताशांचे गजर ऐकू येत होते। होळीच्या माळावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक तसेच विविध लोककलांचे सादरीकरण केले जात होते। यामुळे किल्ले रायगडावर शिवकाळ जागा झाल्यास भास जाणून येत होता। राजमाता जिजामासाहेब ज्यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र ज्यांनी 9 वर्ष तामिळनाडू मधून मराठ्यांचं साम्राज्य चालवलं ते छत्रपती राजाराम महाराज, ज्यांनी 7 वर्ष औरंगजेबशी लढा दिला आणि औरंगजेब हा मराठ्यांच्या मातीतच गाडलं गेलं। त्या छत्रपती ताराबाई महाराणी साहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून, यांना अभिवादन करून आज शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित आमदारगण, जिल्हाधिकारी, प्रतिष्ठित सर्व नागरिक, सन्मान्य विचार मंच आणि सगळ्यात जास्त ज्यांचं नाव आपण घेणं गरजेचं आहे, आमच्या सर्वांच्या पेक्षाही ते इथं उपस्थित सर्व शिवभक्त बंधू भगिनी। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।